हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव परिसरात 2 महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे पडलेले विद्युत खांब, वीज वाहिन्या अद्यापही दुरुस्त करण्यात आल्या नसल्यानं संतप्त शेतकऱ्यानं डॉक्टर रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नरसी 33 केव्ही उपकेंद्रासमोर जनावरांसोबत आंदोलन सुरू केलंय। नरसी नामदेवसह परिसरातील हनवतखेडा, कडती, चांगेफळ या गावात मागील 2 महिन्यांपूर्वी वादळामुळे मोठं नुकसान झालंय। यामध्ये शेतात विजेचे खांब पडले असून वीज वाहिन्या देखील तुटून पडल्या आहेत। मात्र 2 महिन्यापासून हे खांब उचलण्यात आले नाहीत, तर वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीस अडथळा निर्माण झालाय। आता खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतात मशागत न केल्यास पेरणीचा प्रश्न निर्माण होऊन शेत पडीक राहण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याशिवाय शेतात पाणी नसल्यानं शेतकरी शेतमजुरांचे पाण्यासाठी हाल होत असून घरूनच पाणी न्यावे लागत आहे, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे गंभीर झालाय। शेतात पाणी असतानाही केवळ वीज पुरवठा नसल्यानं पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी डॉक्टर रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी अंकुश मुटकुळे, हनुमान कुलंबर, सारंगधर मुटकुळे, गजानन स्वामी, जयराम मुटकुळे, काशीराम मुटकुळे, माधव मुटकुळे, हनुमान मुटकुळे यांच्यासह शेतकऱ्यांनी आज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नरसी नामदेव येथील 33 केव्ही उपकेंद्रासमोर जनावरांसह आंदोलन सुरू केलंय।